मार्केटमध्ये ना प्रॉफिटपेक्षा जास्त अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन, ज्याच्यावर कोण लक्षच देत नाही. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या मार्केटमध्ये जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली कॅपिटल प्रोटेक्शन. आपण काय करतो तर प्रॉफिटच्या मागे धावतो, प्रॉफिटच हवाय. बट तो जर एस एल झाला तर तो आपण एस एल देत नाही, पण त्याने काय होतं, आपलं कॅपिटल वाईप आउट होऊन जातं. सो मार्केटमध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमधनं जास्त घेता नाही आलं ना तर आपल्या खिशातलं द्यायचं नाहीये जास्त. द्या, जे आपलं ठरलंय, जे प्लॅन वाईज ठरलंय, जे रूल्स आहेत त्याप्रमाणे द्या, पण त्याच्यापेक्षा बियॉन्ड देऊ नका. मार्केट तेवढंच घेईल जेवढं तुम्ही द्या. असं नाहीये की 10,000चा लॉस आहे आणि मार्केट बोलते 50,000चा लॉस मी तुझं हे करणार, तर तसं नसतं, तुमच्या हातात असतं. सो कधीही ना कॅपिटल प्रोटेक्ट करा, कारण का जर तुम्ही कॅपिटल प्रोटेक्ट केलं तर उद्या परत ऑपॉर्च्युनिटीज आहे. ऑपॉर्च्युनिटीज दररोज मार्केटमध्ये भेटतील. जर तुम्ही कॅपिटल प्रोटेक्ट केलं तरच ते तुम्हाला पॉसिबल आहे, पण जर तुम्ही तेच नाही केलं सो ग्रो करणं थोडंसं कठीण आहे. बट त्यातनं शिका आणि एस एल ला कॅपिटल प्रोटेक्ट. थँक्यू.